नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर इथे अगदी कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला जिथे कटोरी ब्लाऊज कटिंग करायची आहे त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे। पेपरच्या बंद बाजूकडनं आपल्याला उंची मोजायची आहे, जी 13 इंच आहे। त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 14 इंचावर एक खूण केलेली आहे। त्यानंतर आपल्याला 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर आपल्याला 34चा चौथा भाग म्हणजे 8.5 इंचावर एक खूण करायची आहे आणि 1.5 इंच त्याच्यात मिळवून अशी 10 इंचावर एक खूण करायची आहे आणि एक रेष आखून घ्यायची आहे। आता हीच रेष आपण खाली परत आखून घेऊया। एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला शोल्डरसाठी खुणा करायच्या आहे, ज्या आहे 2.5 आणि 5.5 वर अशा 2 खुणा करायच्या आहे। मोंढ्यासाठी आपण इथे घेणार आहोत 5.5 इंच। 5.5 वर एक खूण करून आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मोंढ्याचा आकार देण्यासाठी। त्यानंतर मागच्या मोंढ्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच आणि आतल्या मोंढ्यासाठी 1 इंच अशा पद्धतीने 2 खुणा करायच्या आहे आणि आपल्याला मोंढ्याचा शेप अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। हा मागचा झाला। आता पुढचा शेप आपण इथे देणार आहोत। तर पुढचा शेप देताना थोडंसं किंचित असं रेषेच्या आतल्या बाजूने तुम्ही आकार द्या। त्यानंतर गळा घ्यायचा आहे पुढचा, जो आहे 6 इंच। 6 इंचावर एक खूण करून मी अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला योकपट्टीसाठी आकार द्यायचा आहे, जो बंद बाजूकडनं 3 इंच आणि ओपन बाजूकडनं 2.5 इंच अशा पद्धतीने खुणा करून आपल्याला योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर 34 छातीचं माप आहे, तर आपल्याला इथे 5.5 इंचची कटोरी घ्यायची आहे। 5.5 वर एक खूण करून वरच्या गळ्याच्या बाजूला 5 इंच आणि मोंढ्याकडनं आतल्या मोंढ्याकडनं 2.5 इंच अशा पद्धतीने खुणा करून आपल्याला हे पहा अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे आपलं पेपर पॅटर्न आखून झालेलं आहे, जे आपण आता कट करून घेऊया आणि दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित असे वेगळे करायचे आहे। मागचा गळा आपण नंतर कट करणार आहोत। हे पहा दोन्ही भाग कट केलेले आहे। आता हे दोन्ही पूर्ण जे पार्ट्स आहेत ते आपण कट करून आणि वेगळे करून घेऊया। तर आता जो मागचा गळा आहे आपला, तो आपल्याला इथे कट करायचा आहे। तो आहे आपला 9 इंच। तर 9 इंचवर एक खूण केलेली आहे मी आणि आपला गोल आकाराचा गळा आहे, तर आकार देऊन आणि हा पेपर कट करून घेऊया। तर इथे आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची आहे। कटोरी वाढवण्यासाठी परत एक पेपर घेतलेला आहे मी। आहे तशीच कटोरी आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे आणि आखून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे ही कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर इथे 5.5 इंचची आपली कटोरी आहे। तर आता कटोरीच्या आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंच असं एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंना 1.5 इंचावर मी खूण केलेली आहे। आता ही रेष आपण ह्या कटोरीच्या रेषेला जॉईंट करून घेणार आहोत। त्यानंतर पूर्ण रेषेवर टेप ठेवून घ्यायचा आहे आणि टेप दुमडून घ्यायचा आहे। बरोबर सेंटर काढायचा आहे त्या रेषेचा। त्या सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंच आखून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ह्या ज्या रेषा आहेत आपण आखलेल्या दोन्ही बाजूच्या वाढवलेल्या, त्या अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहे। आता वरच्या बाजूला आपल्याला किंचित असं नॉर्मल वाढवायचं आहे थोडंसं, आणि ही रेष अशी तिरपीच आखून घ्यायची आहे आणि ह्या गोल बाजूला आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। बरोबर कमी करत जायचं आहे आणि गळ्याच्या बाजूला फक्त 0.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि आता ती आपण कट करून घेऊया। कोणतंही माप असू द्या ब्लाउजाचं, आपण ह्याच पद्धतीने कटोरी वाढवणार आहोत आणि पेपर पॅटर्न कटिंग करणं खूप सोपं आहे। तर ह्याच पद्धतीने तुम्ही कोणतंही मेजरमेंट असू द्या, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर हे पहा इथे आपले हे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न कटिंग झालेले आहे। आता आपली बाही राहिलेली आहे, तर त्यासाठी परत एक पेपर घ्यायचा आहे। पेपर डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। जे काही तुमचं बाहीचं माप असेल 4 इंच 5 इंच, तर तुम्ही त्याच्यात 1 इंच ॲड करायचं आहे। इथे माझं 4 इंच आहे, तर मी 5 इंच इथे घेतलेला आहे। दोन्ही साईडला व्यवस्थित असं 5 इंच मोजून खूण करून आणि ती एक रेष आखून घ्यायची आहे। तर पेपरची जी बंद बाजू आहे, पेपर असो किंवा कपडा असो, तर तुम्हाला
तिथे वरून 2.5 इंचावर खाली खूण करायची आहे आणि अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर इथे दंडघेर माझं 5 आहे आणि 1.5 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे। अशा पद्धतीने 7.5 वर खूण करून इथे एक रेष आखून आता बाहीचा आकार जो आहे तो मी इथे कट करून घेत आहे। आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे बाहीला। तर हे पहा, अशा पद्धतीने मत्स्य आकार द्यायचा आहे आपल्याला, जो पुढच्या बाजूला आपला जोडला जातो। तर खूप सोपी पद्धत आहे पेपर पॅटर्न कटिंग करायची। तुम्हीही ह्याच पद्धतीने कोणतंही माप असू द्या पेपर पॅटर्न कटिंग करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।